सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। मयूर राजेंद्र जगताप, मी पुणे जिल्हा समन्वयक म्हणून काम करतो। आपल्या सगळ्यांना माहीत आहे, काल सोपन काकांची पालखीचा प्रस्थान झाला। आपल्याकडे परवा माऊलींची पालखी आली। सोपन काका ते माऊलींच्या दर्शनाला येणारे जाणारे लोकांसाठी जी रोडची अडचण आहे त्यावरती मी 10 एप्रिलला मला अजूनही चांगलं माहिती आठवतं आहे, माझा वाढदिवस होता। त्याच दिवशी प्रेस नोट घेतलेली मी त्या दिवशी विनंती केली होती त्यात की हा रोडचं काम करण्यात आलं पाहिजे। आपल्या गावामध्ये 2 मोठ्या पालख्या आहेत, माऊलींची येते, सोपन काकाची येते। माऊलींच्या पालखीपासून सोपन काका ते माऊली लोक वारंवार वर खाली जात असतात 2 दिवस पूर्ण। आम्ही मागच्या वेळी 10 एप्रिलला जेव्हा आम्ही नगरपालिकेला मी विनंती केली होती प्रेसद्वारे, आमचे नगरसेवक आहेत अक्षरा जगताप आणि हे पप्पू शेठ 8 नंबर प्रभागाचे जे नगरसेवक आहेत, त्या दोघांनी अर्ज दिला होता, विनंती केली होती लेखी की पालखीच्या आधी ह्याचं काम करण्यात आलं पाहिजे। त्या ज्या दिवशी आम्ही याच्यावर प्रेस दिली त्या दुसऱ्या दिवशी तिथं फक्त मुरुम टाकल्या गेला, खड्डे बुजवले, मुरुम पण नाही माती खड्डे बुजवले। त्यावरती आम्ही परत सीओ साहेबांना सांगितलं की त्याचं काम करा, डांबरीकरण करा, नुसते पॅचवर्क करू नका। पॅचवर्क केलं, पाऊस पडला की पावसाळ्यात सगळं वाहून जाईल। ऐन पालखीच्या वेळेस त्यांनी तिथं मुरुम टाकला आणि तो मुरुम नव्हता, चिक्कल होता। यांचं नशीब चांगलं, देवाच्या कृपेने पाऊस पडला नाही, तिथं चिक्कल झाला नाही। यदा कदाचित जर पाऊस पडला असता, चिक्कल झाला असता तर वारकरी बांधवांना, वारकरी समाजाला जी अडचण झाली असती त्याचा जॉब कुणी दिला असता? आज तुम्ही लक्षात घ्या, वारकरी अख्ख्या वारीला पायी चालत येतात। आपल्या गावामध्ये जेवढं मला माहिती आहे, माऊलींचा 2 दिवस सासवडमध्ये मुक्काम असतो, मोठा मुक्काम असतो। किंवा आपण आपल्या गावात येणाऱ्या वारकरी समाजासाठी एवढी सुविधा देऊ शकत नाहीत। आता जसं मंदारभाऊंनी सांगितलं आत्ताच, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे। मी माझ्या स्वतःच्या घरचं उदाहरण देतो। पालखी सोपन काकांच्या प्रस्थानाच्या दिवशी आम्ही आमच्या घरी काही दिंड्या आहेत, त्यांचं जेवण असतं। सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यानमध्ये आमच्या इथलं ड्रेनेज फुटलं। जिथं आम्ही वारकऱ्यांना जेवण्यासाठी नियोजन केलं होतं, सगळं तिथं घाण काळं पाणी भरलं होतं। ऐन टायमाला ते जर हे असं झालं तर आम्ही कुणाला जबाबदार धरायचं? याची जबाबदार कोण आहे? ठीक आहे, नगरपालिकेला कळवण्यात आलं, नगरपालिकेचं काम केलं, पण ऐन पालखीच्या दिवशीच काय हे व्हावं? इतर दिवस हे होत नाहीत का? असं आहे का की ड्रेनेज मध्ये एवढं पाणी सोडलं गेलं, अचानक एवढं पाणी वापरलं गेलं की ते ओव्हरफ्लो व्हायला लागलं? अहो, जर ते ओव्हरफ्लो होणार तर तुम्ही आधी का नाही बघितलंय? सगळं रोडची कामं आधी का नाही करता आली? 10 एप्रिलला जर हा मुद्द्यावरती आम्ही बोललोय, तुम्ही दुसऱ्या दिवशी खड्ड्यात माती टाकून पॅचवर्क केले। अहो, डांबरीकरण करा हो। वारकरी आपल्या तोंडावरती काहीतरी तेच चिक्कल फेकून नाही मारला नशीब वारकऱ्यांनी। माझं अजूनही हात जोडून विनंती आहे नगरपालिकेला, कृपया पुढच्या पालखीच्या आधी तरी किमान त्याच्या डांबरीकरण, कॉन्क्रीटकरणसाठी तुम्ही म्हणतायत, कॉन्क्रीटिंगकरण करायला आम्हाला त्याच्या आधी प्लंबिंगचं, पाईपलाईनचं काम करावं लागलं, ड्रेनेजचं, ते करा। कधी करायचे? कधी? लोकांनी आता जाऊन द्या, ते चुकीचं येतं आमच्या तोंडात। बापू शिवतारे बापू आपल्यासाठी वरून निधी आणतायत, सगळं करतात। अहो, आपण एकत्र काम करू ना खाली। राजकारण बाजूला ठेवा, समाजकारण समाजासाठी करू। बापू तिथं लढतायत सगळ्यांसाठी, कुठनं ना कुठनं तरी कसा निधी आणायचा। सासवडच्या तरी त्यांचं रात्रंदिवस आजारपणात पण त्यांचं हेच चालू आहे। आजारपणात पण आता सोपन काकाच्या आराखड्यासाठी त्यांनी CM साहेबांकडनं मंजुरी आणली। तो माणूस जर आजारपणात एवढं करतोय, आपण तर ठणठणीत आहोत। आपण एकत्र येऊ, तुम्ही करा तरी काहीतरी, गावासाठी करा, स्वतःसाठी करा, समाजासाठीच करा हो। राजकारण ह्याच्यात करू नका, देवाच्या नावाखाली राजकारण नका करू। माझी हात जोडून विनंती आहे। धन्यवाद।